दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्याचं आपल्याला दुःख आहे, पण आपल्याला कधी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याची संधी मिळाली तर नक्कीच प्रयत्न करेन, असं वक्तव्य शिवसेना नेते तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली नाही तोपर्यंत एकनाथ शिंदेंच्या आणखी एका आमदारानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावेत असे संकेत दिले आहेत. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी नेमकं काय म्हटले ते पाहूयात. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र यावेत अशी इच्छा मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आणि त्याच्यासाठी मी पुढाकार घेईल असंही त्यांनी म्हटलं. नाही, तसं सकारात्मक पाऊल जर तिकड दोन्हीकडनं पडत असेल तर काही हा काही विचार असा चुकीचा आहे असं वाटत नाही. शेवटी हिंदुत्वादी विचाराचे लोक आणि मूळ एकत्र काम करणारे एकत्र असतील तर चांगलीच गोष्ट आहे. एवढी एकमेकांवर टीका झाली, आपणही त्या संदर्भात बोलला होता. आपल्याला वाटते का पुन्हा एकत्र आले पाहिजे? राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसते, कोणी कायमचा मित्र नसते. कालचा शत्रू उद्याचा मित्र, उद्याचा मित्र आजचा शत्रू, हे सगळं समीकरण असतं. कधीही आज आम्हाला कोणाच्या विरोधात बोलावं लागेल, उद्या ते सोबत आले की त्याचं गुणगान करावं लागेल. हे राजकारण आहे. आधी संजय शिरसाट आणि आता संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्यात. तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. विशेष म्हणजे ही बैठक एकनाथ शिंदेंकडे जे नगरविकास खातं आहे त्याच खात्याची ही बैठक होती. त्याच बैठकीला शिंदे गैरहजर राहिले आहेत. शिंदेंचे मंत्री आणि आमदार दोन्ही शिवसेना एकत्र आल्यावर आपण प्रयत्न करणार म्हणताच दुसरीकडे एकनाथ शिंदे ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याच्या बैठकीस दांडी मारली आहे. म्हणून शिवसेनेच्या गोटात नेमकं चाललंय का हीच राजकीय वर्तुळात सध्या तरी चर्चा सुरू आहे. बुलढाण्यावरून जका खानसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.